मत्ताईची चोकटली खबर 7वा अध्याय। तुम्ही तस्वे नको करा, तवा तुमचे बारेत तस्वे करावता नाही पडे। तुम्ही तस्वे केले वनीस तुमचे बारेत तस्वे करावता पडते। तुम्ही मापून देले वनीस तुम्हाले मापून देवाचं पडते। तुझे डोरे पर होचे धारणीता देखे नसला, तुझे भावाचे डोरे पर होचे कचरेता कसं देखू शकतेस? तुझे डोरे पर धारण राहतानी तू तुझे भावात देखून तुझे डोरे तर होचे कचरेता काढून टाक म्हणून कसं सांगतायस? वेस घेतलेले वाल्या, अंदी तुझे डोरेपले धारणीता काढून टाक, तवा तुझे भावाचे डोरेतले कचरेता काढवले तुले सीधा दिसते। सुदुडीने रोहोच्यंत कुत्रेणले नको घाला, तुमचे मोत्यंत डुकरांचे पुढं नको टाका। तसं टाकले ना, एक मोक थे त्यांत पायांकून खोंदून तुमवर पडून तुमचं चिरून टाकतेत। मांगा तुम्हाला देते, दांद्रा तुम्हाला भेटते, कावडीत मारा तुम्हाला काढावचं पडते। मांगावचे हरियकले देते, दांद्रावचेले भेटते, कावड मारोचे वालेले कावड काढावचं पडते। तुम पण कोणताही रहो माणूस आपणाचं पोरगा आपणाचं भाकर मागले ना त्याले गोटे तर देते की, नाही तो मासरी तर मागले ना सोरपत देते की? तुम्ही खराब राहून तुमचे पोरणले चोकटलेंत देवो म्हणून ओढकून राहिल्यावर स्वर्गपर होत तुमचा बाप आपलं तर मागलेले वालेले कितीको कटकने त्यातून काही चोकटले तर देते। त्यासाठी माणसं तुम्हाला काय करावं म्हणून तुम्ही म्हणता आहो, तसंच तुम्ही त्यांले करा। हेच कानुनीची आणि प्रवक्तांची उपदेश होऊन आहे। लहानचे डरटेकून दसा, नासहोचे कोट जवळचा डरटा खूप पैस राहते आणि ते रस्ता खूप मोठा होऊन राहते। कितीको जना त्याचे पणू धसतेत। जीवकोट जवळचा डरटा लहानचा राहते आणि त्याचा रस्ता खूप लहानचा राहते, त्यात काही जणच चोवतेत। लबड बोलाचे प्रवक्तांचे बारेत हुशारीनं राहा, त्यानी मेंढ्यांचे कातडीला येऊन तुमच्या जवळ येतेत, पण त्यानी अंदरनू भयानक डुंकेवानी राहतेत। त्यानी केलेले कामांकून तुम्ही त्यांत चोवता। काट्यांचे पालिवंपा अंगुरांचे पंडिंग राहो, खोडकुरीचे झाडांपा कटुंबरीचे पंडिंगंत राहो तुम्ही तोडता की? तसे वनीस हर एक चोकटला झाड चोकटले पंडिंग लागते, खराबला झाड चोकटले पंडिंग नाही लागे। चोकटला झाड खराबले पंडिंग नाही लागे, खराबला झाड चोकटले पंडिंग नाही लागे। चोकटले पंडिंग नाही लागावचे हर एक झाड आता तोडून विस्तप टाकावचं पडते। त्यासाठी तुम्ही त्यांच्या कामांकून त्यांत चोवता। प्रभुवा म्हणून माता बोलवता हर एकला स्वर्गाचे राजवाडे पण ऐदसेपणी स्वर्गपर होचे माझे बापाची इच्छेचे प्रकार करावचं वालास दसते। ते दिवसांप कितीको जना माता देखून प्रभुवा आम्ही तुझे नावाना प्रवचन नाही केलू की, तुझे नावाना भूतांत नाही खेदलू की, आणि तुझे नावाना कितीको रकमीची चमत्कार नाही केलू की म्हणून म्हणतेत। तवा मी त्यांता हे रकमीना म्हणतो, मी तुमता कवस नाही ओढको, खराबले कामा करावचे वाले ना माझपणू निघून जा। त्यासाठी हे माझे गोष्टी ऐकून त्यांचे वनी करावचं हर एकला गोट्यावर आपणाचं घर बांधलेले अक्कलवालेचे वनी राहते। पाऊस पडला, पूर आले, वारा जोरेना ते घरावर मारला, पण ते घराची बुनियाद गोट्यावर बांधून राहिल्यासाठी ते नाही पडला। आणि हे माझे गोष्टी ऐकून त्यांचे वनी नाही करावचं हर एकला रेतीवर आपणाचं घर बांधलेले अक्कल नाही वालेचे वनी राहते। पाऊस पडला, पूर आले, वारा जोरेना ते घरावर मारला, तवा ते घर उकलून पडला, ते घराचा नाश खूप मोठा म्हणून सांगला। येसू हे गोष्टी सांगून झाल्यावर माणसांची मांदी त्याचा बोध ऐकून अवचित होत राहिले। कसं म्हणले ना, तो त्यांचे खाननीत बोध करायचे वाल्यांचे वनी नाही, पण अधिकार राहिले वालेचे वनी त्यांले बोध केला।